वेचा गरिमा वादकर्म प्रवृत्त परिप्राक्त निरेषा सबळ तेणेची साईंचे चरण कमळ दृष्टीसी पडले अदृष्टे केवळ हा तो निश्चळ वादनिष्ठ काका साहेब भक्त प्रवर नाना साहेब चांदोरकर यांसी ऋणानुबंध नसता जर कोठूनी जाणार शिर्डी सहा काका साहेब आग्रहा पडले शिर्डीचे जाणे निश्चित ठरले जावयाचे दिवशीच बदलले मन ते फिरले अवचित याचा एक परममित्र तो लब्धानुग्रह गुरुपुत्र असता लोणावळ्यासी सहकलत्र प्रसंग विचित्र पातला तयाचा एकुलता एक सुत शरीरे सुदृढ गुणवंत असता त्या शुद्ध हवेच्या स्थानात ज्वराक्रांत जाहला केले सकळ उपाय मानवी जाहले दोरे उतारे दैवी गुरुसी आणुनी सन्निध बैसवी अखेर फसवी सुत त्याते प्रसंग पाहूनी ऐसा बिकट निवारावया दुर्धर संकट गुरुसी बसविले पुत्रा निकट ते सर्व फुकट जाहले ऐसा हा संसार महाविचित्र कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र प्राणिमात्राचे कर्मतंत्र अदृष्ट सर्वत्र अनिवार कानी पडता ही दुर्वार्ता अति उद्विग्नता आली चित्ता हीच काय गुरुची उपयुक्तता पुत्र एकुलता राखवेन प्रारब्ध कर्म प्राबल्यता तीच साई दर्शनी शिथिलता प्राप्त झाली या माझी या चित्ता पडला मोडता गमनात किमर्थ जावे शिर्डी प्रती काय त्या माझ्या स्नेहाची स्थिती हाच ना लाभ गुरुचे संगती गुरु काय करीती कर्मासी असेल जे जे ललाटी लिहिले ते तेच जरी होणार वहिले मग ते गुरु विण काय की अडले जाणे ठेले शिर्डीचे